नमस्कार, दंडवत प्रणाम. आज दत्त जयंती, त्यानिमित्ताने मंदिरात दर्शनासाठी आलो आहेत. किती सुंदर मंदिर आहे हे चक्रधर स्वामींचं आणि एकमुखी दत्तांचं मंदिर आहे. आणि हे कोरलेले शिलालेख आहेत या भिंतींवर. खूप आहेत, मोठे मोठेच आहेत ते, पण आपल्याला अभ्यास नसल्यामुळे त्याच्यातला आपल्याला काही कळत नाही. त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली असावी, पण आता आपला अभ्यास नसल्यामुळे आपल्याला कळत नाही. सुंदर असं मंदिर आहे बघा. ह्या हेमाडपंथी काळातल्या ज्या सातवाहन राजा होते ना, त्या काळातल्या मूर्त्या असाव्या. आणि मंदिर पण त्याच काळातलं असावं. वेरूळ, अजिंठा, ह्या पण कोरीव जे काही बांधकाम आहेत, वास्तू, ते पण त्याच काळातल्या असाव्या. त्याच काळातलं हे हेमाडपंथी मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. इथे चक्रधर स्वामी येऊन गेलेले आहेत. चक्रधर स्वामींच्या चरणांकित पवित्र अशी ही जागा आहे, म्हणून इथे मंदिर आहे. ओटा आहे बांधलेला छान. आणि हे खांब पण नमस्कारी आहेत. आणि दुसरे खांब बघा, किती सुंदर असे कोरीव काम आहेत. ते दोन नमस्कारी खांब आहेत ना, ते मध्ये घेतलेले आहेत. आणि सुंदर असं मंदिर आहे हे. आणि छान इथे हे बघा, एवढा मोठा नगारा आहे. हा आरतीच्या वेळी बडवला जातो. इथे स्मरण होतं, साधू संत येतात, भाविक भक्त येतात. इथे खूप छान अशी जागा आहे, शांत आहे. मध्ये कोणाचा गोंगाट काही ऐकायला येत नाही. स्मरणासाठी, ध्यानधारणेसाठी खूप अशी छान ही जागा आहे. इथे पण शिलालेख कोरला आहे छोटासा, पण खूप सुंदर असा. आणि ही आहे ना, हे आहे भुयार. इथे जरी आपण इकडनं जायचं तर तिकडे नदीकडे निघायचं माणूस, असं आहे. मला माहितीनुसार मी सांगते, बाकीचं माहिती नाही मला. पण बऱ्याच पिढ्यापासून आता ते बंद आहे. वरतीसुद्धा कोरीव काम, नक्षीकाम केलं आहे. खूप सुंदर असं. तेव्हा काही मटेरियल नव्हते, इंजिनियर नव्हते, पण पूर्वजांनी छान असं काम करून ठेवलं आहे. आणि या वास्तू जतन केल्या आहेत आपल्यासाठी स्वार्थपणे. त्यांच्यात काही त्यांचा स्वार्थ नव्हता. आणि गव्हर्मेंटने पण लक्ष घातलं आहे, पुरातत्व विभागाने. असं छान जतन आणि संवर्धन केलं आहे. मंदिरमध्ये खूपच सुंदर आहे. आणि बाहेर हा सभामंडप आहे, हा प्रशस्त आहे. इथे काही कार्यक्रम झाला तर भरपूर अशी पब्लिक मावू शकते इथे, म्हणून मोठा आहे. आणि ही आहे लीळा. ह्या लीळा प्रत्येक मंदिरावर आहेत मानुभाव पंथाच्या. आणि ह्या लीळा आपण दर्शन करताना किंवा स्मरण करताना आठवाव्या म्हणून प्रत्येक मंदिरावर अशा लावून ठेवल्या आहेत. सुंदर सुंदर लीळा आहेत स्वामींच्या आणि एकमुखी दत्तांच्यासुद्धा. आणि ही बाहेरची जागा आहे. आता हे मंदिर आहे ना, हे एवढंसुद्धा रंगरंगोटी नव्हती करायची, पण त्यांनी परवानगी घेतली असेल म्हणूनच. नाही तर असं काही छेडछाड करता येत नाही हेमाडपंथी मंदिरांना, तुम्हाला पण माहितीच असेल. आणि तुम्हाला याच्याविषयी जास्त माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि हे मंदिर आहे ना, चाळीसगाव भडगाव रोडवर वाघळी म्हणून गाव आहे, तिथलं आहे. आणि छान असं आहे. तुम्ही पण या मी दर्शन करून आले, तुम्ही पण जा. आणि हे फोटो आहेत, छान छान फोटो टाकले आहेत मी, तुम्ही हे पण बघा. म्हणजे पूर्वीचेच फोटो आहेत हे बघा, छान छान फोटो टाकले आहेत. आणि चला तर मग, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की नक्की सबस्क्राईब करा. भेटूया चला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.